भिगवण रोडवर ट्रकचा अपघात, 3 झाडे जमीनदोस्त, नागरिकांकडून तीव्र हळहळ. बारामती शहराच्या हरित सौंदर्याला धक्का देणारी घटना भिगवण रोडवर सहयोग सोसायटी समोर घडली. बारामतीकडून एमआयडीसीच्या दिशेने जाणारा ट्रक नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या 3 झाडांवर आदळला आणि या धडकेत तिन्ही झाडे उन्मळून पडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त करत वाहन चालकांनी अधिक जबाबदारीने वाहन चालवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार MH12 FZ 8573 क्रमांकाचा ट्रक चालक अनिल जगन्नाथ वनवे हे वाहन चालवत होते. भिगवण रोडवरून जात असताना त्यांनी पुढे असलेल्या JCB वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने वाहन थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांवर जाऊन आदळले. या धडकेत 3 झाडांचे मोठे नुकसान झाले असून काही झाडे पूर्णपणे पडल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित ट्रकचे मालक तुकाराम चौधर असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही पर्यावरणाच्या दृष्टीने मोठे नुकसान झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. अनेक वर्षाच्या संगोपनातून वाढलेल्या झाडांचे एका क्षणातील निष्काळजीपणामुळे नुकसान झाल्याने स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे भिगवण रोड परिसरातील झाडांचे संवर्धन करण्यासाठी बारामती नगरपालिका प्रशासन गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न करत आहे. उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेतही झाडे जिवंत राहावीत यासाठी नियमित पाणीपुरवठा, देखभाल, संरक्षण आणि निगा राखण्याचे काम केले जात आहे. शहर अधिक हिरवेगार करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत असताना घडलेल्या या घटनेमुळे पर्यावरण प्रेमींमध्ये खंत व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या मते बारामती शहरात पर्यावरण संवर्धन आणि हरित विकासाला विशेष प्राधान्य दिले जात आहे. रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करून शहराचे सौंदर्य वाढविण्यासोबतच पर्यावरण संतुलन राखण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करत सावधपणे वाहन चालविणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी नमूद केले. दरम्यान पवार कुटुंबाचे पर्यावरण आणि वृक्ष संवर्धनाबाबत असलेले विशेष प्रेम सर्वश्रुत आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनीही झाडांचे नुकसान झाल्याबद्दल हळहळ व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच नुकसान झालेल्या झाडांच्या जागी नव्याने वृक्षारोपण करून हरित वारसा अधिक बळकट करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत पुन्हा एकदा रस्ते सुरक्षा, जबाबदार वाहन चालकता आणि पर्यावरण संवर्धन यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. बारामतीच्या हरित विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना नागरिकांनीही सक्रिय साथ देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.